हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र साधना, श्रीयंत्र पूजन विधी। ही साधना श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केली तर घरात धन, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि ऋणमुक्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते। मित्रांनो, श्रीयंत्र हे केवळ एक साधे यंत्र नाही, ते माता लक्ष्मी आणि भगवान नारायण यांचे आसन मानले जाते। जिथे श्रीयंत्र योग्य पद्धतीने स्थापित केले जाते तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच होतो अशी श्रद्धा आहे। श्रीयंत्रामध्ये अनेक त्रिकोण, रेषा आणि बिंदू असतात जे ऊर्जेचे अत्यंत शक्तिशाली केंद्र तयार करतात। यामुळे याला धन आकर्षण यंत्र असेही म्हणतात। श्रीयंत्र स्थापित करताना काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। श्रीयंत्राची दिशा योग्य असावी। वरचा त्रिकोण नेहमी आपल्या दिशेला यायला हवा। ते स्वच्छ आणि पवित्र जागी ठेवावे। शक्यतो पूजाघरात किंवा शांत ठिकाणी स्थापित करावे। श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर त्याची नियमित पूजा करणे आवश्यक आहे। मित्रांनो, श्रीयंत्रावर दररोज अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। अभिषेक करताना खालील स्तोत्र आणि मंत्र म्हणावेत। पहिला स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र 1 वेळा पठण करावे। ललिता पंचक स्तोत्र 1 वेळा पठण करावे। श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा पठण करावे। कमलात्मक मंत्र 16 वेळा किंवा 1 माळ जप करावा। षोडशी मंत्र 1 माळ किंवा 16 वेळा जप करावा। या सर्व मंत्रामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। श्रीयंत्रावर काही विशेष दिवशी विशेष पूजन केले जाते। मंगळवार, शुक्रवार, पंचमी, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन करणे अत्यंत शुभ मानले जाते। कुंकू अर्पण करून श्रद्धेने पूजा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। श्रीयंत्र पूजन केल्याचे काही प्रमुख फायदे आहेत। आर्थिक अडचणी कमी होतात, ऋणमुक्तीचा मार्ग सुकर होणे, घरात समृद्धी वाढते, मानसिक शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा अखंड वास होतो। मित्रांनो, ही माहिती धार्मिक, श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे। कोणतीही पूजा श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध मनाने केली पाहिजे। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारात आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। माता लक्ष्मी सर्वावर कृपा करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।